नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023ला विचारण्यात आलेले प्रश्न हे या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला आता मग सुरू करूया. प्रश्न पहिला, जयपूर फूटचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर प्रमोद शेट्टी. प्रश्न दुसरा, भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती सुप्रीम कमांडर ऑफ द इंडियन डिफेन्स फोर्सेस कोण असतात? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न तिसरा, आम्ल पर्जन्यासाठी ॲसिड रेन खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो NO2SO. प्रश्न चौथा, पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे पायराइट. प्रश्न पाचवा, इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कीटकनाशक. प्रश्न सहा, रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? त्याचं उत्तर आहे ल्युकेमिया. प्रश्न 7, महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली समिती कोणती आहे? तर याचं उत्तर आहे वसंतराव नाईक समिती. प्रश्न 8, गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो? तर याचं उत्तर आहे तलाठी. प्रश्न 9, इथिओपियाचे नवे पंतप्रधान कोण आहेत? तर याचं उत्तर आहे अबिय अहमद. प्रश्न 10, ऑस्ट्रेलियन ओपन 2018 टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे सिमोना हालेप. प्रश्न 11, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची सन 2018 साली बैठक जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या ठिकाणी पार पडली? त्याचं उत्तर आहे दावोस. प्रश्न 11, पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटावॅक WHO हे वॅक्सिनच्या पूर्वपत्र प्री क्वालिफिकेशन चाचणीत यशस्वी ठरले. हे वॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिले जाते? तर याचं उत्तर आहे डेंग्यू. प्रश्न 12, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII ही संस्था भारतात कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न 13, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? त्याचं उत्तर आहे 14. प्रश्न 14, सुंदरलाल बहुगुणा यांचे नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मद्यविक्री विरोधी आंदोलन. प्रश्न 15, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर होमी जहांगीर भाभा. प्रश्न 16, सन 2018 या वर्षीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे मधु मंगेश कर्णिक. प्रश्न 17, भारतीय वायुसेनेतील MiG 21 बायसन हे लढाऊ विमान स्वतंत्रपणे उडवून एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान कोणी मिळवला? तर याचं उत्तर मित्रांनो अवनीश चतुर्वेदी. प्रश्न 18, नुकत्याच बडोदा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे लक्ष्मीकांत देशमुख. प्रश्न 19, तामिळनाडूमध्ये मक्कल निधी मय्यम जनतेच्या न्यायाचे केंद्र या पक्षाची स्थापना कोणी केली आहे? तर याचं उत्तर आहे कमल हासन. प्रश्न 20, शेवटचा प्रश्न, अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे?
तर याचं उत्तर आहे मित्रांनो नेमबाजी. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. हे 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत, तर रिव्हिजन करून घ्या एकदाच. धन्यवाद.